हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आहे रामनवमी, तर रामनवमीची पूजा मी कशी करते तुम्हाला दाखवेल। आणि पापड केले काल, तर काल पापड करून आहे ना एकटीने 1 किलोचे केले, त्यामुळे आहे ना खरंच कंटाळा आला। तर आज उठायला थोडंसं उशीर झाला, पण असं सुट्टे लागले तर मुलाला, त्यामुळं आणि सरांनाही आज सुट्टीच असते, त्यामुळे थोडंसं लेटच केले मी, कारण रात्री झोपायलाही उशीर झाला। पण असं याच्यानुसार आपलं शेड्यूल ठरतं कधी कधी। तर आज काय काय करते रामनवमीचं मी तुम्हाला दाखवते। आणि आज गुरुवारी हे आहे, तर गुरुवारचे आपले रोजचं रुटीन तर असतंच, पण हे त्याबरोबर हे पण असतं। तर चला देवपूजा करू। देवपूजा ही करायची राहिली आहे, तर सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं की वेळ जातो। तर दिवा तर अजून शांत नाही झाला, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। दिवा अजून तसा तेलवत आहे, आणि आज अष्टमी आहे, तर अष्टमीची पूजा करायची आहे। आणि आता उन्हाळा खूप आहे, त्यामुळे ना फुलं खूप सुकून लवकर जातात, आणि घरचीच फुलं आहेत ते लवकर सुकतात। आणि जास्वंदीचं फुल बघा कसं झाले, आणि ही माझी छानशी देवी। तर असं मी पूजा करते। आणि आता आहे ना उरकायचं आहे देवाचा दिवाही मी लावला, लाईट लावली नाही सॉरी, तर लाईट लावून घेतली। आता पूजा करून घेते। देवांची पूजा करून झाली आहे, आणि आता पूजा करून झाल्यानंतर आता दुसरी कामं, कारण आहे ना अजून मला हळदीचं लेपन करायचं आहे, आणि परत घरातली कामं तर काय आपल्याला संपत नाहीत। तर रामनवमीची आहे ना पूजा मी शक्यतो 12 वाजता त्यांचा जन्म असतो, तर 12 वाजता करते। पण आता थोडंसं काम उरकते, चहा पिते। आता पापड वाळू घालायचे बाहेर, कारण इथे थोडंसं ऊन येतं गॅलरीमध्ये। आणि आहे ना अजून ते रामजन्म असताना त्याचा अभिषेक ते करायचा आहे। साधी पूजाच फक्त करून घेतली सकाळची, आणि 12 वाजता आम्ही पूजा करतो, आणि संध्याकाळी मग दिवे लावायचे असतात। तर त्यासाठी मला आहे ना खालनं जाऊन पिंपळाची पानंही आणायचे, तर थोडंसं डेकोरेशन केल्यावर छान वाटतं। तर मी एक गोष्ट वापरते त्वचेसाठी, तर त्याच्यात आहे ना खरंच खूप छान फरक वाटायला लागला आहे मला। तर मी ती काय वापरते मी तुम्हाला नक्की सांगेल। तर कारण त्वचा आहे ना आपली चांगली असेल तर आपला कॉन्फिडन्स वाढतो। आणि माझी आहे ना आधी खूप डल झाली होती, आणि खूप डाग होत होते, पण आता त्या मानाने आता स्किनमध्ये खरंच फरक जाणवायला लागला आहे। म्हणूनच मग तुम्हाला सांगते मी काय करते ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। तर चला घरातली कामं करते। आवाज काही इथला काही संपत नाही, कारण आहे ना प्रत्येक वेळेस आपण नाही करू शकत आवाज आवाज, म्हणून मग मी सगळ्या गोष्टी माझ्या व्हिडिओच्या राहतात। तर हळदीचं सुरुवातीलाच रामनवमीच्या शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या, तर रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। रामाचं पूजा करणं हे आपण जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच वागण्यात हे आपल्या रामांचे सारखे सगळे गुण येणं तेही खूप महत्त्वाचं आहे। कारण रामांमध्ये जेवढे गुण होते, तेवढं एक आदर्श पुत्र, पिता आणि नवरा याच्यामध्ये असायला पाहिजेत, असंच प्रत्येकाला वाटतं। पण त्यांच्यामध्ये आपण सगळे म्हणतो की आपलं रामाचं नाव घेतो, पण रामासारखं किती जगतो हे महत्त्वाचं आहे। कारण रामांमध्ये एक प्रकारचे सत्यनिष्ठ आणि वचन पालन करणारे होते, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांचा शब्द पडून दिला नाही। सगळं राज्य सोडून ते वनवासाला गेले। तसंच वनवासामध्ये असतानाही ते खूप शांत संयमी स्वभाव होता त्यांचा, कारण संयम आणि धैर्य याच्यावरच मात करून त्यांनी सगळे अडचणी दूर केल्या। तसंच शबरीसारख्या, हनुमान यांच्यासारख्यांवर निष्ठा ठेवली, त्यांच्याशी मैत्री केली, कृतज्ञतेची भावना जपली। तसंच त्यांनी स्त्री सन्मानही तेवढ्याच छान पद्धतीने केला, त्यामुळंच त्यांचं नाव अजूनही आपण घेत असतो। राजा म्हणून तर सर्वांना समान न्याय द्यायचं कर्तव्य त्यांनी केलं। अजूनही त्यांना एक आदर्श राजा म्हणून ओळखलं जातं। न्यायप्रिय नेतृत्व कसं असावं हे त्यांच्याकडूनच आपल्याला शिकायला मिळतं। राम फक्त पूजेसाठी नाही, तर आपल्या वागण्यात उतरवण्यासाठी आहेत। त्यामुळं आजपासून आपण एकतरी रामांचा गुण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा असं मला वाटतं। आणि प्रत्येकाला नाही जमत, पण किमान आपण थोडंसं विचार करून त्या गोष्टीचा किती महत्त्व आहे हे लक्षात घेऊ शकतो। तर असं
तर गुरुवार होता तर गुरुवारचं रुटीन तर आपल्याला करावंच लागतं. आणि असं सण असेल तर आता रामनवमी म्हणून सणच असं आपण हे करतो. अगोदर एवढं केलं जात नसायचं, कारण आहे ना अगोदर अयोध्येचं मंदिर नव्हतं, त्यामुळे एवढ्या गोष्टी माहीत नसायच्या. पण आता आपल्याला खूप छान वाटतं ते अयोध्येचं मंदिर. आणि माझ्या तर आयुष्यामध्ये ना मला एकदा तरी अयोध्येला जायचं असं माझ्या डोक्यात आहे, की आपण प्रत्येक हिंदूने एकदा तरी राम मंदिर बघावं असं म्हणले जातं. त्यामुळं मग तर हळदीचं लेपन करायला घेतलं होतं. आणि हळदीचं लेपन तर आपण गुरुवारी खूप आठासाने करतो. पण आहे ना दरवाजामध्ये आपल्या नकारात्मकता येण्याचं एक ठिकाण म्हणजे आपलं घरातून उंबरा असतो. त्यामुळं आपला उंबरा किती छान करता येईल तेवढं करायचा. आणि रांगोळी ते काढल्यानंतर खरंच एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपल्यातच येते, कारण आपण करतो ह्या गोष्टी. आणि दरवाजाचं आहे ना मी एका पुस्तकात वाचलं की दरवाजाच्या उजव्या साईडला आपल्याला ज्या रांगोळी काढल्या जातात ना ते उजव्या साईडला काढायच्या असतात. त्यामुळं मग मी आता ह्या साईडवरून या साईडला काढायला लागले. आणि मी ही लक्ष्मी पद्म काढून घेतलं. आणि आहे ना चैत्र महिना चालू आहे, त्यामुळं दरवाजामध्ये ना चैत्र रांगोळी काढली जाते, कारण ती शुभ मानली जाते. तर दरवाजाची अशी छानसं हळदीनं लेपन केलं, पूजा करून घेतली. आणि पण दरवाजा बघा किती छान वाटतं. आणि चैत्रांगण रांगोळी ही काढून घेतली. आणि तिथंही एक दिवा लावला. लेपन करून झालंय आता. आणि हळदीचं लेपन केल्याशिवाय गुरुवारी कसं तरी वाटतं. तर त्या हळदीचं लेपन करून झालंय. पण आता मुलांच्या आंघोळ्या राहिल्यात आणि घरातली माझी कामं ही राहिलेत बऱ्यापैकी. तर श्री आत्ता उठलाय का नाही श्री? सकाळ झाली तुझी? खिडकीतून खूप प्रकाश येतो, तसं पडदे लावलेत मी पण प्रकाश येतो त्यामुळं असं ब्लर दिसतंय. आणि मोठ्याची झाली आंघोळ, पण ही छोट्याशा राहिल्या. उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो, त्यामुळं माझी कामं उरकतात सकाळची. नाहीतर मग तो उठला तर मग कामं उरकत नाहीत. आणि 2 मुलं घेऊन करणं म्हणजे जरा टास्कच राहतो. तर असं चला आता घरातली बाकीची कामं राहिलेत. आणि आज नैवेद्यासाठी काहीतरी करणार आहे, शिराचं बहुतेक करणार आहे, कारण आज अष्टमी ही आहे. पुरी हलवा केला जातो, पण आहे ना आता पुरी हलवा करते का नाही, पण हलवा तर किमान म्हणजे शिरा तर किमान बनवेल. आणि मला आहे ना रात्री भिजू घालायचं लक्षात नाही, तर हरभरे तर ते राहून गेले भिजू घालायचे. तर बघू आता घातले तर संध्याकाळपर्यंत झालं तर मग संध्याकाळी करेल. तर चला आता बाकीची कामं उरकून घेते. याचं ब्रश करायचं आहे, आंघोळ करायची आहे. करायची ना? काय करायचं आहे? नाही करायचं? चलो चला मग. बाकी पिंपळाची पाने घेऊन आले. तसं आमच्या पार्किंगला झाड नाही आहे, बाहेरच्या साईडला आहे, पण ते पानं आहेत ना आतल्या साईडला येतात, त्यामुळे मला तोडता आले. आणि त्यामुळेच मी घेऊन आले. मला माहिती होतं की आहेत पिंपळाची पाने, तर ते रात्रीच्याला लागतात दीपदान करायला. तसं काही त्याची काही जरूरत नसते, पण असं डेकोरेशन ते छान वाटतं म्हणून मग मी घेऊन आले होते. आणि आज रामनवमी म्हटलं की रामांचा अभिषेक. आणि ही मूर्ती आहे ना माझ्या भावाने अयोध्येवरून आणली होती, त्यामुळं मग त्या मूर्तीचं अभिषेक ते करणं मला असं एकदम असं छान वाटत होतं. त्यामुळंच मी सकाळनं लवकर अभिषेक करायचा विचार केला होता. पण सरांनाही आज जायचं होतं, कारण सरांच्या शाळेत ही रामनवमी मोठी छान साजरी केली जाते, त्यामुळं त्यांना तिकडं जायचं होतं. आणि आमच्या सरांचं नाव ही रामच आहे, त्यामुळं रामनवमी तर आम्ही दणकेत साजरी करतो, कारण सरांचा आमच्या बड्डेही असतो. तर तेच अभिषेक करून घेत होते. अभिषेक करायचा म्हणलं की पंचामृतच केलं मी. आणि ही आहे छोटी मूर्ती, ही सरांनी आणली होती आवर्जून. तर ही जे अयोध्येमध्ये सध्याला आहे ना बाळलल्ला त्यांची मूर्ती आहे. तर तीही आहे. आता माझ्याकडं मोठ्यापणीचे राम हे आहेत, छोट्यापणीचे राम आहे. आता मग तुम्ही म्हणसाल की एकाच देवांच्या 2 मूर्त्या ठेवू नये, पण आता भावानी ही आणली आता, तर म्हणून मग मी ती दोन्ही ठेवल्या. तर वेगवेगळ्या वाटतात पण आहेत आता. तर मी दोन्हीचीही छान पूजा करून घेते. आणि छान पुसून घेतलं त्यांना, दोन्हीचाही अभिषेक केला. आणि आपण पूजा करताना दिवा तर लावतो, दिव्याची पूजा करतो. अभिषेक करतानाही लावलेलाच होता, कारण देवघरामध्ये अखंड दिवा चाललेलाच होता, त्यामुळं मग खाली नव्हता लावला मी. आणि नंतर मग दिवा लावला. आणि आता छानशी डेकोरेशन थोडंसं केलं. आणि ही जी आहे ना मागचं जो फोटो आहे ना, तो जेव्हा आपल्या इथं आहे ना अयोध्येचं मंदिर तयार होणार होतं, तेव्हा अक्षदा आलत्या प्रत्येकाच्या घरी, तेव्हा तो मला म्हणजे कागद मिळाला होता, पण तो मी फ्रेम केला. म्हणजे माझ्याकडे एक फ्रेम होती, तर त्याच्यामध्ये घातला. आणि तेव्हापासून त्याची मी पूजा जर रामनवमीला करते. पण ते दिसायला इतकं छान दिसतं.
आणि आपल्याला हिंदू म्हणून एक गर्व आहे की अयोध्येमध्ये आपलं राम मंदिर झालं आहे. तर आम्हाला तर खूप छान वाटतं ते. आणि सरांची ही इच्छा आहे की आम्हाला लवकर जायचं आहे अयोध्याला. तर बघू आता कधी रामप्रभू बोलवतात मग तेव्हा आम्हाला जाता येईल. तर पूजा छान करून घेतली. आणि रामप्रभू म्हणजे विष्णूंचे अवतार, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. म्हणून तुळस मंजुळा वाहून घेतली आणि छानशी पूजा केली. आता प्रसादामध्ये मी सगळं म्हणजे घरामध्ये जेवढं होतं ते ड्रायफ्रूट ठेवले आहेत, फळं ठेवले आहेत. आणि या दिवशी त्याला पणम म्हणतात, तर तेही बनवलं आहे. याच्या अगोदर मला माहीत नव्हतं, पण आपण जेवढं सोशल मीडियाला टीका करतो की हे चांगलं नाही चांगलं नाही, पण आपण घेतलं ना तर खूप छान आहे. चांगल्या गोष्टी ह्या आपण शिकू शकतो. तर तेच मी बघितलं आणि ते बनवलं मी. थोडंच क्वांटिटी बनवलं. आणि आपल्याला प्यायचं म्हटलं तर एवढं काही चांगलं लागत नाही, पण देवांना असतो प्रसाद म्हणून मी बनवलं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.